गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आपण आधीचा व्हिडिओ DEDच्या विद्यार्थ्यांसाठी बनवला की कसे प्राधान्यक्रम द्यायचे. तर आता हा व्हिडिओ आपण BEDच्या विद्यार्थ्यांसाठी बनवत आहोत, कारण BEDच्या विद्यार्थ्यांचे खूप मेसेजेस आले की सर BEDच्या विद्यार्थ्यांनी कसे प्राधान्यक्रम द्यायचे याबाबत व्हिडिओ बनवा. तर टेट 2025 यामध्ये आपली स्वतःची परिस्थिती काय आहे ते पहिल्यांदा निश्चित करा आणि आपल्या स्वतःला काही प्रश्न विचारा की आपल्याला प्राधान्यक्रम कसे द्यायचे आहेत, कुठे द्यायचे आहेत, कोणत्या वर्गाला द्यायचे आहेत. तर प्राधान्यक्रम देण्यापूर्वी स्वतःला या प्रश्नांची उत्तरे द्या की तुम्ही कोणत्या विषयाचे उमेदवार आहात. तुम्ही गणिताचे उमेदवार आहात, तुम्ही विज्ञान विषयाचे उमेदवार आहात, तुम्ही इंग्रजीचे उमेदवार आहात, तुम्ही भौतिकशास्त्राचे उमेदवार आहात, रसायनशास्त्राचे आहात, जीवशास्त्राचे आहात. नेमकं तुम्ही कोणत्या विषयाचे उमेदवार आहात, कारण त्या वेगवेगळ्या विषयांचा कट ऑफ हा वेगवेगळा लागतो. त्यामुळे स्वतःला तुम्ही प्रश्न विचारा की तुम्ही कोणत्या विषयाचे उमेदवार आहात, तुम्हाला कोणत्या इयत्तांसाठी प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. तुमचा जर 6वी ते 8वीला तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचे आहे तर तुमचा CTET पेपर 2 किंवा TET पेपर 2 क्लिअर पाहिजे असतो. तुम्ही BED जरी असेल, तुमचं BED प्लस ग्रॅज्युएशन जरी असेल, तुम्ही 6वी ते 8वीला प्रेफरन्स देऊ शकता जर तुमचा TET किंवा CTETचा पेपर 2 क्लिअर असेल. तुमचं ग्रॅज्युएशन प्लस BED असेल तर तुम्ही 9वी 10वीला प्रेफरन्स देऊ शकता. तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस BED असेल तर तुम्ही 9वी 10वी व 11वी 12वी या दोन्ही याला प्रेफरन्स देऊ शकता. तुम्हाला किती अंतरावर नोकरी तुम्ही स्वीकारू शकता. तुम्ही स्वतःचा जिल्हा, शेजारील जिल्हा किंवा काही कॅन्डिडेट हे संपूर्ण महाराष्ट्रभरही नोकरी करण्यास इच्छुक असतात, तर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरही प्रेफरन्स देऊ शकता. तुमची प्राधान्य काय आहे, चांगली संस्था तुम्हाला प्राधान्य आहे की तुम्हाला कमी अंतर तुमचं प्राधान्य आहे, तुम्हाला वेळेवर वेतन प्राधान्य आहे की तुम्हाला भविष्याची संधी म्हणजे भविष्यात तुम्हाला चांगल्या ठिकाणी नोकरी करायची आहे की हे तुमचं प्राधान्य आहे. तर हे सगळे तुम्ही प्रश्न स्वतःला विचारा आणि त्यावरून तुम्ही तुमचे प्रेफरन्स द्या. तर BED अभियोग्यताधारकांनी संस्था निवडताना काय पाहावे. संस्थेची प्रतिष्ठा, रयत शिक्षण संस्था, विद्याभारती, स्वामी, जिल्हा मराठा इत्यादी यांच्यासारख्या प्रतिष्ठित संस्थांना त्यांनी प्रेफरन्स द्यावे. वेतन वेळेवर मिळते का, वेतनाची वेळ, वेतनाचा स्केल आणि इतर सुविधा सगळ्या वेळेवर मिळतात का ते अभियोग्यताधारकांनी चेक करावे. विद्यार्थ्यांची संख्या, जास्त विद्यार्थी, स्थिर शाळा आणि चांगले वातावरण अशा जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांना त्यांनी प्रेफरन्स द्यावे. कारण विद्यार्थी संख्या जर दिवसेंदिवस कमी जर होत चालली तर शिक्षक हे सरप्लस होण्याची चान्सेस असतात. त्यामुळे विद्यार्थी जास्त असलेल्या शाळा BED अभियोग्यताधारकांनी निवडाव्यात. त्यानंतर शाळेचा निकाल व गुणवत्ता निकाल, स्पर्धा परीक्षा निकाल, उपक्रम इत्यादींची माहिती घ्यावी. त्या शाळेमध्ये स्कॉलरशिपसारख्या परीक्षा घेतल्या जातात का, NMMS किंवा MMMS सारख्या परीक्षा घेतल्या जातात का यांची अभियोग्यताधारकांनी चौकशी करावी. त्यानंतर शाळेचे स्थान, शाळा शहरी भागात आहे, ग्रामीण भागात आहे, दुर्गम भागात आहे, शाळेच्या आसपास राहण्याची सोय आहे का, प्रवास करण्याची सोय आहे का व शाळेच्या आसपासचं वातावरण सुरक्षित आहेत का, हे सगळ्या गोष्टी BED अभियोग्यताधारकांनी चेक करून मगच शाळेला प्रेफरन्स द्यावा. तर टेट 2025ला 100 प्राधान्यक्रम देताना सलग एका जिल्ह्याचे प्राधान्यक्रम देऊ नका. चुकीची पद्धत काय आहे, 1 ते 100 फक्त एकाच जिल्ह्याचे प्राधान्यक्रम देणे. याने काय होतं, तुमच्या निवडीची शक्यता ही कमी होते. योग्य पद्धत काय आहे, जिल्ह्यांमध्ये विविधता ठेवा, जिल्ह्यांची विविधता ठेवा. जवळचे, मध्यम अंतराचे आणि दूरचे अंतराचे जिल्हे यांचा समतोल ठेवा. यामुळे तुमच्या गुणानुसार तुम्हाला कुठेही संधी मिळू शकते. कारण काही जिल्ह्यांचा कट ऑफ हा कमी लागतो, त्यामुळे तुम्हाला तिथे कमी मार्क असून सुद्धा तुम्हाला तिथे संधी मिळू शकते. लक्षात ठेवा, फक्त एका जिल्ह्यावर अवलंबून राहू नका, पर्याय वाढवा आणि तुमची सिलेक्शनची संधी वाढवा. तर टेट 2025 BED अभियोग्यताधारकांनी विषयानुसार त्यांचे प्राधान्यक्रम ठरवा. गणित आणि विज्ञान या विषयांना जास्त मागणी असते. पहिले 50 प्राधान्यक्रम आपले आवडते जिल्हे आणि नंतरचे 50 प्राधान्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र द्या. त्यानंतर तुमचं जर MA, MCOM, MSc प्लस BED असतील, म्हणजे जे उमेदवार ज्युनियर कॉलेजसाठी पात्र असतील, 11-12साठी पात्र असाल तर स्वतंत्रपणे कनिष्ठ महाविद्यालयांना प्राधान्यक्रम द्या. कारण यामध्ये स्पर्धा तुलनेने कमी असते, कारण पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस BED हे उमेदवार कमी असतात, त्यामुळे स्पर्धा तुलनेने कमी असते. त्यानंतर इतर विषयांचे उमेदवार जसं इंग्रजी, सामाजिक शास्त्र, मराठी इत्यादी विषय इयत्तेनुसार विविध पर्याय निवडा. या प्रकारे BED अभियोग्यताधारक विषयानुसार त्यांचे प्राधान्यक्रम ठरवा.
आता टेट 2025 मध्ये B.एड अभियोग्यताधारकांनी कट ऑफचा अंदाज घेऊन त्यांचा प्राधान्यक्रम द्या. समजा तुमचे गुण 115 आहेत, तर कट ऑफचा अंदाज घेऊन प्राधान्यक्रम पुढील प्रमाणे द्या. तुमच्या 100 प्राधान्यक्रमांपैकी 1 ते 30 प्राधान्यक्रम तुमच्या उच्च पसंतीच्या ज्या संस्था आहेत, म्हणजे ज्या संस्थांमध्ये तुम्हाला जॉब करायला आवडेल त्या संस्थांना तुम्ही 1 ते 30 प्राधान्यक्रम द्या. कट ऑफ तुमच्या गुणांच्या जवळपास किंवा थोडा कमी असणाऱ्या संस्था या संस्थांना प्राधान्यक्रम द्या. त्यानंतर 31 ते 70 मध्यम स्पर्धांच्या संस्था, म्हणजे ज्या संस्थांचा कट ऑफ तुमच्या गुणांपेक्षा थोडा कमी असणाऱ्या संस्था आहेत त्या संस्था निवडा. आणि 71 ते 100 मध्ये कमी स्पर्धा असलेल्या संस्था निवडा. ज्या संस्थांचा कट ऑफ खूप कमी जाण्याची शक्यता आहे अशा संस्था शेवटी ठेवा, त्या 71 ते 100 ठेवा. आणि उच्च पसंतीच्या ज्या संस्था आहेत त्या 1 ते 30 या नंबरला ठेवा. त्यानंतर मध्यम स्पर्धांच्या ज्या संस्था आहेत त्या 31 ते 70 या नंबरला ठेवा. आणि ज्या कमी स्पर्धा असलेल्या संस्था आहेत त्या सगळ्यात शेवटी ठेवा. तर टेट 2025 B.एड अभियोग्यताधारकांनी कोणत्या गोष्टी कराव्यात? प्रथम, सर्व जाहिराती त्यांनी व्यवस्थित वाचून घ्याव्यात. प्रवेश प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे व तारखा नीट समजून घ्याव्यात. त्यानंतर विषय आणि इयत्तेनुसार वेगवेगळे पर्याय निवडावेत. आपली आवड, गुण आणि भविष्यातील ध्येय लक्षात घ्या आणि त्यानुसार वेगवेगळे पर्याय निवडा. 100 पर्यायांमध्ये विविधता ठेवा. शक्य तितके विविध विद्यालये आणि शाखा निवडा. त्यानंतर अंतर, राहण्याची सोय, वेतन, संस्था यांचा नीट विचार करा. प्रवासाचा खर्च, सुविधा आणि संस्थेची प्रतिष्ठा तपासा. गुण आणि मागील कट ऑफचा अंदाज लक्षात घ्या. आपल्या गुणानुसार प्रवेश मिळण्याची शक्यता तपासा. शेवटच्या दिवशी प्राधान्यक्रम भरू नका. वेळेआधी प्राधान्यक्रम भरल्यास आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत किंवा एखादा प्राधान्यक्रम आपल्याला वरती खाली करायचा आहे ते दुरुस्त करण्यास वेळ मिळतो. त्यामुळे शेवटच्या दिवशी प्राधान्यक्रम भरू नका. तर टेट 2025 मध्ये B.एड अभियोग्यताधारकांनी कोणत्या गोष्टी टाळाव्यात? भावनेत येऊन फक्त आपल्याच जिल्ह्याला प्राधान्यक्रम देणे. चांगले प्राधान्यक्रम असूनही मग त्यामुळे आपले गमावले जाऊ शकतात. इतरांचे प्राधान्यक्रम कॉपी करणे. तुमची गुणस्थिती, आवड आणि गरजा वेगळ्या असतात आणि इतरांच्या वेगळ्या असतात, त्यामुळे तुम्ही इतरांचे प्राधान्यक्रम कॉपी करू नका. सर्वात शेवटी प्राधान्यक्रम भरून घाईत चुका करणे. सर्वात शेवटी घाई असल्यामुळे प्राधान्यक्रम आपले चुकीचे किंवा उलटसुलट वर खाली भरले जाऊ शकतात, त्यामुळे सर्वात शेवटी प्राधान्यक्रम भरू नका. जाहिरात न वाचता पर्याय निवडणे. पात्रता, अटी, सेवा, नियम यांची माहिती राहू शकते, त्यामुळे जाहिरात न वाचता पर्याय निवडू नका. रुजू होणार नाही अशा शाळा किंवा जिल्हे भरणे. नंतर पर्याय मिळाला तरी त्याचा काही उपयोग होत नाही, कारण आपण अशा ठिकाणी जॉईन करू शकत नाही. त्यामुळे रुजू होणार नाही तिथे शाळा किंवा जिल्हे भरू नका. जास्त गुण आहेत, कुठेही नंबर लागेल असा अति आत्मविश्वास ठेवणे. कट ऑफचा अंदाज न लावता आपण जर प्राधान्यक्रम दिला तर आपला अपेक्षाभंग होऊ शकतो, कारण कुठला कट ऑफ किती जाणार आहे हे आपल्याला एक्झॅक्टली माहीत नसतं. त्यामुळे जास्त गुण जरी असला तरी ओव्हर कॉन्फिडन्स न ठेवता व्यवस्थित कट ऑफचा अंदाज लावून प्राधान्यक्रम भरा. तर टेट 2025 मध्ये विशेष सूचना, ज्यांचं MA, M.Com, MSc प्लस B.एड झालंय अशा उमेदवारांसाठी गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयांच्या उमेदवारांनी 100 पैकी किमान 60 ते 70 प्राधान्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विखुरलेले ठेवावेत. कारण विविध जिल्ह्यांमधला कट ऑफ हा कमी जास्त असू शकतो आणि आपला नंबर तिथे लागण्याचे चान्सेस हे जास्त असतात. कारण अशा विषयांमध्ये भरपूर जागा असल्या तरी स्पर्धा खूप मोठी असते आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांचा कट ऑफ वेगवेगळा लागल्यामुळे तिथे आपले लागण्याचे चान्सेस, नोकरीला लागण्याचे चान्सेस जास्त असतात. योग्य नियोजन केले तर कमी गुणांवरही आपली निवड होऊ शकते. जर चुकीच्या प्राधान्यक्रमामुळे आपले चांगले गुण असूनही आपली निवड होऊ शकत नाही, त्यामुळे निवडीची संधी आपली हुकू शकते. तर स्मार्ट नियोजन, व्यापक विचार आणि योग्य प्राधान्यक्रम निवड याद्वारे आपण आपली सरकारी नोकरी याच प्रयत्नात मिळवायची आहे.